नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पैलवान चंद्रशेखर पैलवान पुरुषोत्तम यांचा धुळ्यातील आंबेडकरी समाजाने केला जाहीर सत्कार. अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळे शहरातील 2 हिरे चमकले. त्यांनी चमकदार आणि ऐतिहासिक अशी कामगिरी केली. त्यात एकनाथ विजय व्यायामशाळेच्या कुस्तीपटू पैलवान शेखर गवडी यांनी 86 किलो वजनी गटातून सुवर्णपदक प्राप्त केले, तर पैलवान पुरुषोत्तम विस्पुते यांनी 61 किलो वजन गटात फायनलपर्यंत धडक दिली. दरम्यान कोल्हापूरच्या मल्लासोबत झुंज देताना थोडक्यात त्याचा पराभव झाला, त्यामुळे त्यास रौप्य पदक मिळाले. दोघांच्या या यशामुळे धुळ्याच्या कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलेला असून या ऐतिहासिक विजयाबद्दल दोघा मल्लांचा आंबेडकरी समाजातर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पूर्णाकृती स्मारकाजवळ जाहीर सत्कार करण्यात आला. दरम्यान याप्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, शंकर अण्णा खरात, संजय आहिरे, गौतम पगारे, अरविंद निकम, योगेश पगारे, गंपू दामोदर यांच्यासह आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी एकनाथ विजय सराव करतो आणि आमच्या तालुक्यातले सर्व सहकारी मोठे भाऊ योगेश पगारे व आपले सर्व जैविक समाज आंबेडकर समाजाच्या वतीने माझा त्याबद्दल मी सर्व समाजाचा आभार मानतो. धन्यवाद. अहिल्यानगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत 86 किलो गटामध्ये चंद्रशेखर गवळी यांनी प्रथम क्रमांक व 61 किलो कुस्ती गटामध्ये पुरुषोत्तम विस्पुते यांनी तृतीय क्रमांक म्हणून धुळे जिल्ह्याचं नाव रोशन केलं. म्हणून तिथं धुळ्यामध्ये आंबेडकर समाजाच्या वतीने यांचा भव्य सत्कार समारोह पार पडला. इथं